बातमी नाशिकमधून। नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे 5 महिन्यांमध्ये तब्बल 4 जणांनी आपला जीव गमावला आणि यानंतर महायुती सरकारमधल्या 2 मंत्र्यांमध्ये झुंपली। गिरीश महाजनांनी या प्रश्नात लक्ष घालावं ही मागणी छगन भुजबळ करत आहे। बघूयात। नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे 5 महिन्यात 4 जणांनी जीव गमावल्यानंतर महायुती सरकारमधील 2 मंत्र्यांमध्ये झुंपली आहे। कारण खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंना महापालिका जबाबदार आहे की कुंभमेळा प्राधिकरण हे स्पष्ट करण्याची मागणी छगन भुजबळांनी केली आहे। महापौरांचं कुणीही ऐकत नसून गिरीश महाजनांनी या प्रश्नात लक्ष घालावं असं भुजबळ म्हणाले। बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत आपले मंत्री गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत, याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाहीये। जबाबदारी माझीच आहे, मी कुंभमेळा मंत्री आहे। भुजबळ साहेबांना मी सांगेल की आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये सगळे कामं पूर्ण होतील। 6 महिने साधारण वर्षभराने कुंभ आहे, पण तोपर्यंत सगळी कामं पूर्ण होतील। बाकी रस्त्याची सगळी बोंबाबोंब चालली आहे, लोक ओरडतायत, अपघात होत आहेत, कोणी मृत्युमुखी पडतंय। मला वाटतं हे आता पुढे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही। तो कोणी अधिकारी असो, कसाही असो, नवा असो, जुना असो, त्याच्यावर कारवाई होणार आहे। नाशिकमधल्या अपघातात मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या घरी गिरीश महाजनांनी भेट देत कुटुंबाचं सांत्वन केलं। यावेळी आमदार सीमा हिरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, महापौर आणि उपमहापौरही उपस्थित होते। दुसरीकडे नाशिक महापालिकेत मंत्री गिरीश महाजन यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावर बैठक घेतली। या बैठकीला नाशिक शहरातले सर्व आमदार, महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच आंदोलन केलं। महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर बसून मनसे नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी शहरातील अनेक रस्ते खोदण्यात आलेत। तेच रस्ते माती आणि मुरुम टाकून तात्पुरते बुजवले जात आहेत। मात्र 5 बळी गेल्यानंतर नाशिक महापालिका आणि प्रशासनाला खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं जाग आली आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।